तुम्ही बोलणार का? कोण बोलणार मग? महिला कोण बोलणार आहे? महिला कोण बोलणार आहे? त्या बोलणार आहे का? महिला आपल्यापैकी महिला आम्ही नवभारत अभियानच्या वतीनं फक्त 2 मागण्या घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत। चिकलठाणा येथील गट नंबर 473 या ठिकाणी निवासी अतिक्रमण 1986 पासून अस्तित्वात असताना या सदरील अतिक्रमितांना अद्यापपर्यंत मालकी प्रदान केलेली नाही आहे। आमची स्पष्ट मागणी आहे माननीय कलेक्टर साहेबांना, कारण ते या समितीचे अध्यक्ष असतात, म्हणून आमची त्यांना स्पष्ट मागणी असेल की या लोकांना त्यांची मालकी प्रदान करावी। प्रत्येकी 1500 स्क्वेअर फीट यांना वाटप झाले पाहिजे। त्याचबरोबर महापालिकेची त्यांना गुंठेवारी देखील लागू झाली पाहिजे, त्यांना टॅक्सेस लागू झाली पाहिजे आणि नागरी सुविधा देखील त्यांना मिळाल्या पाहिजेत। फक्त या आमच्या 2च मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही हिरालालजी मगरे आणि नंदू हेवाळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बसलो आहे। गुंठेवारी केल्या होत्या, स्पष्ट आमची स्पष्ट मागणी आहे, हे सगळे मागासलेले लोक आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, यांना अगदी माफक दरामध्ये गुंठेवारी लागू करावी। म्हणजे जुन्या खरेदी खतानुसार ना? हो, मी ॲडव्होकेट जगन साळवे, नवभारत अभियान मुख्य समन्वयक। मी हिरालाल माधवजी मगरे, माजी सरपंच, सुंदरवाडी चिकलठाणा या ठिकाणी गट नंबर 473मध्ये 1987 पासून झोपडपट्टी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन गावाला जागा अपुरी असल्यामुळं चिकलठाणा गट होता म्हणून तो ठराव घेऊन त्या ठिकाणी पंचायत समितीचे घरं आणि जिल्हा इंदिरा योजनाचे घरं आज 27 घरं झालेले होते। त्या ठिकाणी मग ग्रामपंचायत महानगरपालिका नव्हती म्हणून ग्रामपंचायतला त्या ठिकाणी रोड आणि लाईट नळ आणि आमदार फंडातून आज 18 लाखाचं बोधयावर बनलेलं आहे। महादेवाचं मंदिर आहे, मतभूमी आहे, इतक्या बी सुविधा असताना आणि 2011ला जे सरकारने जे GR काढला त्या GRमध्ये कलेक्टर साहेब अध्यक्ष होते, तरी बी आम्ही यांना निवेदन देऊन बी एक वेळेस बी आमच्याकडे कशा करताना आले नाही। म्हणून आज रोजी आम्हाला हे धरले आज वकील साहेब वकिलाच्या नेतृत्वाखाली आज घाटा ह्या चिकलठाणा घेऊन वस्तीमधून लेकरं बाळांसहित जर सरकार जर उठीत असेल तर मग रोडला मेले तेच बरं, पण ते झोपडपट्टी जर उठीत असेल तर असं त्याच्या करताना आम्ही ह्या मागण्या घेऊन कलेक्टरकडे आज आलेलो आहेत। आणि त्या साहेबाच्या नेतृत्वाखाली 2 मागण्या लोक अदालत ते रोजी आज हा लोक अदालत त्याच्याकरता असतो की लोकांकरताना फायनल करावं, लोकांची समता सोडावं म्हणून आज लोक अदालत आहे। मग त्या प्रकरणामुळं आज कलेक्टरच्या समोर आलेलो आहेत। एवढं 2 शब्द बोलून परीक्षा याच्या अगोदर कलेक्टर ऑफिसचे तहसीलचे लोकांनी कारवाई केली तिथे काहीच कारवाई केलेली नाही आहे। तर त्यांनी फक्त कलेक्टरने मागून जे पंतप्रधान आवास योजना करतात। बरं, आता तिथं निवासी किती लोक आहे आता सध्या? आता कमीत कमी 250 लोकसंख्या आहे, तिथे कमीत कमी 700। अच्छा, आता प्रमुख मागणी काय तुमची? लोक अदालत मागणी जे GR प्रमाणे मालकी प्रदान करतात। अच्छा, आपलं नाव? तुमचं नाव सांगा। हिरालाल माधवजी मगरे, माजी सरपंच। घर द्यावा हक्काचे, ते वरच्या असं राहतोय आम्ही, आम्हाला हक्काचे घर पाहिजे, एवढंच पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे। बरं, तुम्ही गट नंबर जे लिहिलेलं आहे त्याच्यावर किती दिवसापासून तुमचं तिथं घर आहे? आम्ही पण 40 वर्षापासून राहतोय। किती दिवसापासून मागणी चालू आहे तुमची? किती उपोषण केले? आम्ही पण 40 वर्षापासून चालू आहे मागणी। आता काय सरकारकडून काय अपेक्षा? आम्हाला फक्त घर द्यावं। आपलं नाव? छायाबाई पण हजारे आणि दादाजी कार्यालयासमोर चालू आहे, अनेक दिवसापासून तुमची आंदोलनं चालू आहे, काय प्रमुख मागणी आहे तुमची? प्रमुख मागणी अशी आहे की तिथे आज जमले आणि तिथं रहिवासी असलेला जो वंचित समाज आहे गरीब वर्ग, त्यांना त्या जागेशिवाय तिथे कुठंही कुठला आधार नाही, म्हणजे जमीन नाही किंवा राहण्यासाठी प्लॉट नाही। आणि ज्यावेळेस अशा वंचित समाजाला 40 वर्षापासून आम्ही तिथं राहतो,
आणि बीड बायपास रोड हा 93ला प्लेन क्रॅश झाल्यानंतर रोड तिकडे बांधला आणि 82ला घरकुल तिथं बनलेलं इंदिरा आवास योजनेचे 14 घरकुल तिथं बनले होते. त्यावेळेस 3 किलोमीटरच्या आतमध्ये जर गायरान जमीन असेल तर तिथं इंदिरा आवास योजनेचे घरं बनवू शकत होतं आपण. तेव्हा तिथे 14 घरं बनली होती आणि रोड झाल्यानंतर महानगरपालिकेला कळलं की ही जमीन आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. त्यावेळेस आम्ही ग्रामीण झालटा या गावाचे रहिवासी असल्यामुळं आमचं महानगरपालिकेत कोणी ऐकून घेत नव्हतं आणि ग्रामीणच्या अधिकाऱ्यांकडे त्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे हे साधारण तसं वंचित राहिले. 2009ला पालकमंत्री म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेचे पाठपुरावे करून पेपर आमच्याकडे तसे आहे. आम्ही तिथं 40 वर्षापासून आहे आणि सरकारच्या नियमानुसार 89, 96, 2011पर्यंत ज्याचं पोझिशन असेल त्याला ते नावावर करून देण्याचे जे काही नियम आहेत त्या नियमात आम्हाला कुठंही बसवण्यात आलेले नाही. आम्ही आत्तापर्यंत वंचित आहोत आणि इथं जमलेले सर्व कुटुंब हे जर यांनी काय कारवाई केली तर व्यवहारपणे रस्त्यावर राहतील. आमच्याकडं जगणं मरण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही पाहिजे तशी त्यांनी चौकशी करावं लागेल. त्याच्या अगोदर जी झालटा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी जागा होती त्यावेळेस तुम्ही काय पाठपुरवठा केला? पाठपुरावा ग्रामपंचायत इकडं आम्ही जे काय ठराव केले होते आणि जेव्हा महानगरपालिकेला हे कळलं ही जागा ग्रामपंचायतची नाही तर ते अधिकार ग्रामपंचायतला नव्हते तर आपण ग्रामपंचायतला काय डिमांड करणार जेव्हा ती जागा महानगरपालिकेच्या आता तुमचं हे ज्याला आंदोलन चालू आहे काय अपेक्षा आहे? अपेक्षा हे परराज्यातून येऊन मुंबईसारख्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना घर देतात, जागा देतात. आम्ही जर मूळ निवासी आम्ही आपल्या राज्यात भीक मागतोय याच्यापेक्षा आमचं दुर्दैव आहे. तेव्हा एवढीच सरकारला विनंती आहे की आम्हाला आमची ती जागा नावावर करून देण्यात यावी आणि आम्हाला बेघर होण्यापासून रोखण्यात यावी. तुमचं नाव? अण्णा वगैरे जिल्हाधिकाऱ्यासमोर चालू आहे. अनेक दिवसापासून तुमची आंदोलनं चालू आहे. काय प्रमुख मागणी आहे तुमची आज? प्रमुख मागणी अशी आहे की तिथे आज जमले आणि तिथं रहिवासी असलेला जो वंचित समाज आहे गरीब वर्ग त्यांना त्या जागेशिवाय तिथे कुठंही कुठला आधार नाही म्हणजे जमीन नाही किंवा राहण्यासाठी प्लॉट नाही. आणि ज्यावेळेस अशा वंचित समाजाला 40 वर्षापासून आम्ही तिथं राहतो आणि बीड बायपास रोड हा 93ला प्लेन क्रॅश झाल्यानंतर रोड तिकडे बांधला आणि 82ला घरकुल तिथं बनलेलं इंदिरा आवास योजनेचे 14 घरकुल तिथं बनले होते. त्यावेळेस 3 किलोमीटरच्या आतमध्ये जर गायरान जमीन असेल तर तिथं इंदिरा आवास योजनेचे घरं बनवू शकत होतं आपण. तेव्हा तिथे 14 घरं बनली होती आणि रोड झाल्यानंतर महानगरपालिकेला कळलं की ही जमीन आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. त्यावेळेस आम्ही ग्रामीण झालटा या गावाचे रहिवासी असल्यामुळं आमचं महानगरपालिकेत कोणी ऐकून घेत नव्हतं आणि ग्रामीणच्या अधिकाऱ्यांकडे त्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे हे साधारण तसं वंचित राहिले. 2009ला पालकमंत्री म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेचे पाठपुरावे करून पेपर आमच्याकडे तसे आहे. आम्ही तिथं 40 वर्षापासून आहे आणि सरकारच्या नियमानुसार 89, 96, 2011पर्यंत ज्याचं पोझिशन असेल त्याला ते नावावर करून देण्याचे जे काही नियम आहेत त्या नियमात आम्हाला कुठंही बसवण्यात आलेले नाही. आम्ही आत्तापर्यंत वंचित आहोत आणि इथं जमलेले सर्व कुटुंब हे जर यांनी काय कारवाई केली तर व्यवहारपणे रस्त्यावर राहतील. आमच्याकडं जगणं मरण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही पाहिजे तशी त्यांनी चौकशी करावं लागेल. त्याच्या अगोदर जी झालटा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी जागा होती त्यावेळेस तुम्ही काय पाठपुरवठा केला? पाठपुरावा ग्रामपंचायत इकडं आम्ही जे काय ठराव केले होते आणि जेव्हा महानगरपालिकेला हे कळलं ही जागा ग्रामपंचायतची नाही तर ते अधिकार ग्रामपंचायतला नव्हते तर आपण ग्रामपंचायतला काय डिमांड करणार जेव्हा ती जागा महानगरपालिकेच्या आता तुमचं हे ज्याला आंदोलन चालू आहे काय अपेक्षा आहे? अपेक्षा हे परराज्यातून येऊन मुंबईसारख्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना घर देतात, जागा देतात. आम्ही जर मूळ निवासी आम्ही आपल्या राज्यात भीक मागतोय याच्यापेक्षा आमचं दुर्दैव आहे. तेव्हा एवढीच सरकारला विनंती आहे की आम्हाला आमची ती जागा नावावर करून देण्यात यावी आणि आम्हाला बेघर होण्यापासून रोखण्यात यावी. तुमचं नाव? अण्णा वगैरे